सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। माझे नाव अनुराधा महेश ठाकरे। माझी मुलगी प्रिया केसीमध्ये अत्यंत योग्य पद्धतीने शिक्षण तिला मिळालेले आहे। ॲडमिशन घेताना अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे काळजीपूर्वक तयारी करून घेतात हे फक्त आम्ही ऐकलं होतं, पण 2 वर्ष शिक्षण घेत असताना आम्हाला त्याचा पूर्ण अनुभव आलेला आहे। सर्व शिक्षक अगदी लक्षपूर्वक विद्यार्थ्यांना शिकवतात आणि त्यांची चांगली प्रकारे तयारी करून घेतात। म्हणूनच आज माझ्या मुलीला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत आहे। टीचिंगसोबत सर्व विद्यार्थ्यांना मोटिवेशन करण्याचे काम नेहमीच कागडे सरांनी आणि जाधव सरांनी केलेलेच आहे। मुलांना चांगल्या प्रकारची शिस्त ही KCPमध्येच लागलेली आहे। ज्या वयात मुलांचा मोबाईलचा वापर अतिप्रमाणात होतो त्या वयात मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे जाधव सरांनी नेहमीच त्यांना वॉर्निंग दिल्यामुळे मुलं मोबाईलचा वापर कमी केल्यामुळे आज त्यांचा हा रिझल्ट चांगल्या पद्धतीने लागलेला आहे। टीम KCP नेहमीच सपोर्टिव्ह आहे। सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे त्यांच्या यशासाठी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात। सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या सतत सानिध्यात राहिल्यामुळे त्यांना अभ्यासाचे चांगले वळण लागलेले आहे। म्हणूनच आम्ही आमच्या दुसऱ्या मुलगीचे सुद्धा ॲडमिशन तिथेच घेतलेले आहे। ती यंदा 12वीला मध्ये आहे। टीम KCP यांनी पूर्ण मनापासून आभार मानते त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांच्यासाठी। टीम KCPमध्ये आमच्या मुलगीला ॲडमिशन घेतलेल्याचा आम्हाला योग्य फायदा झालेला आहे असे मला वाटते। थँक्यू KCP, थँक्यू सर। मी शिवाजी विद्यापीठामध्ये फूड टेक्नॉलॉजी हेड म्हणून कार्यरत आहे। सर्वात आधी मी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्व पालकांचं पण स्वागत करतो। आजचं जेव्हा 10वीचं रिझल्ट झालं ना, माझ्या मुलीला पण बऱ्यापैकी 96 पॉईंट समथिंग असे मार्क पडले होते। त्यावेळेला आम्ही विचार करत होतो की कुठला क्लास चांगला असेल आणि माझी मिसेस पण एका स्कूलमध्ये टीचर आहे। माझ्याविषयी जास्त ती सर्च करत होती की कुठं चांगलं घेत आहे आणि ती 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे 8वी 9वी 10वीला शिकवत असल्यामुळे की कुठले क्लास चांगले आहे याच्याबद्दल ती जास्त चौकस होती। त्यामध्ये असं आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही इन्क्वायरी केल्यानंतर असं आम्हाला आढळून आलं की KCP हे चांगल्या पद्धतीने देतं। कारण आणि माझा असं कन्सेप्ट होता की टिपिकल आपण बघतो की वेगवेगळे ॲडव्हर्टाईज वगैरे सगळ्या ठिकाणी येतात, त्यामुळे खूप हाय लेवलचं असलं तर काय होतं की तिथले जे शिक्षक वगैरे असतात ना त्यांच्यामध्ये कंटिन्युटी कमी असते। माझा असा उद्देश होता की ते आपल्या भागातलं असलेले ते क्लास असावं। त्यामुळे मी बसले की सरांचं इचलकरंजी आणि ह्या सगळ्या बेसमध्ये चांगलं आहे। पागडे सरांनी आता सांगितलेलं मागचं मी लेक्चर ऐकलेलं, खूप कष्टात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे डेव्हलप केलेलं आहे। आणि जाधव सरांशी माझं भरपूर इंटरॅक्शन झालं, वेळोवेळी मी त्यांना भेटलो किंबहुना ते मला सांगत होते ईश्वरबद्दल मी माहिती घेत होती की काय करते वगैरे, चांगल्या पद्धतीनं घेत होते। किंबहुना सरांनी आधीच सांगितलं होतं की बाबा मोबाईल वगैरे कमी वापरायला पाहिजे, व्यवस्थित राहायला पाहिजे, अभ्यास भरपूर करायला पाहिजे। त्या दृष्टीने सगळे सर त्यांचं कंटिन्युअसली असं काळजी घेतात की मुलं काय करतात, त्याचा वेळोवेळी रिपोर्ट आपल्याला देतात। त्यामुळे आपल्याला पण कळतं की मुलं काय करायला आणि काय कुठं कधी कधी कमी जास्त झालं तर आपण पालक म्हणून आपल्या कधी कधी अपेक्षा जास्त असतात, कमी पडलं तर ते आम्हाला सांगत होते सर काय नाही आता असं आहे पण नंतर आणि चांगलं होईल असं कधी कधी व्हायचं। मग आम्हाला कळतं बाबा ठीक आहे, आता पण तिला चांगले मार्क पडले, जवळजवळ 97.62 वगैरे असं पडलेलं आहे। त्यामुळं मी जवळजवळ सर्वांना सांगतो की सर सगळे टीम मला वाटतं आणि ठाकूर सर किंवा राजपूत सर, सावंत सर हे खूप छान पद्धतीने PCM तेव्हा अजून माझं एक कन्सेप्ट होतं, कारण मी स्वतः गेली 10-15 वर्ष ह्या प्रोसेसमध्ये आहे इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगच्या वगैरे। त्यावेळेस सरांना म्हटलं होतं की तुम्ही जेई खूप हे हाईप करता, पण मला असं भरपूर वाटतं की CET महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेज छान आहे आणि चांगलं CET केली तर पण चांगलं होतं। पण सरांनी दोन्हीचं प्रिपरेशन केल्यामुळे नक्कीच फायदा झाला। माझं जरी मत होतं की CETच करायला पाहिजे, पण जेईचं पण चांगलं करून घेतल्यामुळं जेईचा पण उपयोग झाला आणि तो एका लेवलला जानेवारीपर्यंत केल्यानंतर मी म्हणतो होतं की CET सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये COEP आहे, VJT आहे, SP कॉलेज आहे, द बेस्ट कॉलेज आपल्यामध्ये आहे। त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क पडले आणि ते आपल्या हातात आहे। त्यामुळे भरपूर मुलांना CETमध्ये चांगले स्कोअर केले, चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळेल। त्यामुळे तुम्ही दोन्हीचं प्रिपरेशन करणं महत्त्वाचं आहे, दोन्हीचं तुम्हाला चांगलाच पाहिजे। मी सर्व पूर्ण टीम KCPचा 100% धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्या मुलीला तसेच पूर्ण तिच्या सगळ्या मैत्रिणींना किंवा पूर्ण क्लासला चांगलं ज्ञान दिलं। त्याला नक्कीच आज नाही पुढे उपयोग होईल। त्यांनी सांगितल्यामुळे किंबहुना आता त्यांचं बाकीचं प्रमाण झोपण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। जर तुम्ही जेव्हा असता तेव्हा सगळे व्यवस्थित मुलं सगळे होते, अजून तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता तसं।